मोठी बातमी समोर येतेय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक आज सकाळी 11 वाजता प्रस्तावित होती। थोडा त्याला वेळ लागलाय, परंतु अजित पवारांची बैठक आता सुरू झाली आहे। देवगिरीवरती त्यांचे विजयी उमेदवार जे आहेत ते दाखल झालेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे, आणि आता ते बैठकीत त्यांची सुरू झाली आहे। बैठकीमध्ये त्यांचा सत्कार सोहळा सुद्धा करण्यात येणार आहे। आपण आपल्या प्रतिनिधींकडूनच जाणून घेऊयात। रुपाली बडवे आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। रुपाली, काय सांगाल? राष्ट्रवादी काँग्रेसची जी बैठक सुरू झाली आहे त्यामध्ये कोणकोणते किती आमदार दाखल झालेत आणि नेमकं कशावरती चर्चा होणार आहे? आपण पाहत आहोत की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी देवगिरीवरती आता राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी निवडून आलेले सगळेच खरं तर उमेदवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्याच्यासोबतच जे पराभूत झालेले आहेत ते उमेदवार सुद्धा आलेले आहेत। त्याच्यामध्ये नवाब मलिक असेल, जिशान सिद्दीकी असेल, सुनील टिंगरे असतील, हे सगळे जे उमेदवार आहेत हे देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि कार्यक्रमाला सुरुवात देखील झालेली आहे। बैठक सुरू देखील झालेली आहे। या बैठकीमध्ये सुनील तटकरे आणि सगळेच पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत ते आपल्या सगळ्या उमेदवारांना, सगळ्या आमदारांना संबोधित करणार आहेत आणि या बैठकीच्या नंतर सगळे जे निवडून आलेले उमेदवार आहेत त्या सगळ्यांचा सत्कार सोहळा देखील पार पडणार आहे। जशा पद्धतीने निवडणूक झाली, या निवडणुकीच्या अनुषंगाने तो विजय मिळालेला आहे। या विजयाच्या अनुषंगाने आजच्या या बैठकीमध्ये सगळ्या उमेदवारांना खरं तर मार्गदर्शन आपण बघतोय की हे संपूर्ण आमदार जे आहेत ते देवगिरीवरती सध्या दाखल झाले आहेत। फक्त विजयच नाही तर पराभूत आमदार सुद्धा आले आहेत। एकंदरीतच सत्कार सोहळा आहे, परंतु गट नेता निवडीची प्रक्रिया सुद्धा पार पडण्याची दाट शक्यता आहे।